ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा, ओ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, Jesus, धन्यवाद यीशु, धन्यवाद। बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका, ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना, बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका, ऐसा कोई शस्त्र ना बना जो कर सकेगा मेरा सामना, बीमारी देख तेरा सर झुका, मुझ पर तेरा बस ना चल सका,
हे प्रेज गॉड फॅमिली, तुम्ही झालेल्या आराधनेमध्ये आशीर्वादित झाले. आपण परमेश्वराची स्तुती केली. चला आता वचनामध्ये जाऊया. आपण त्या अगोदर प्रार्थना करू. लिरो खाजितो रामासे खेंदे रिबाला खारा मासो ब्रांथे रिबांदे लेखेंदे ओ राबाला खारा मासी प्रखाला बासी रिखिंदोरो नमोसे अरिबाडा काजितो राखाला माराखाला ब्रहाया दोने आब्रोंथा काजिंतो लमासे खेंदे रिखारा महाय लिब्रो खाडा बाजिंतो राना खाईड बो रामादे बाजी फ्राकीडा बासखांदे लिखारा मोजाम तेमेसे रिखाया ए रिखाला मासखाया दे. प्रभेशू आज तुझ्या समोर प्रभेश, तुझ्या चरणापाशी आम्ही येतो प्रभेशू. आज तुझ्या रक्तात प्रभेशू आम्ही प्रत्येकाला धू प्रभेशू, शुद्ध कर प्रभेशू. आणि तुझी शुद्धता आमच्यामध्ये वसल्या जाऊ दे प्रभेशू. तुझ्या नजरेसमोर प्रभेशू आम्ही ग्रहणीय प्रभेशू नाप प्रभेशू आम्ही तुझ्या समोर प्रभेशू पाक असे प्रभेशू गणल्या जाऊ दे प्रभेशू. आमच्यामधले प्रत्येक प्रभेशू अपराध प्रभेशू गुन्हा आमच्यामधून येशूच्या नाव तो काढ प्रभेशू. आणि तुझ्या रक्तात आज आम्हाला धू प्रभेशू, शुद्ध कर प्रभेशू. कारण तुझं रक्त जे आहे ते प्रभेशू शुद्ध करणार रक्त प्रभेशू. तुझं रक्त प्रभेशू आमच्यासाठी बोलतं प्रभेशू. आज तुझ्या रक्ताद्वारे प्रभेशू तू कार्य कर प्रभेशू. तुझं रक्त आमच्यासाठी जे सांडले गेले प्रभेशू ते सामर्थ्य आमच्यावर आज येऊ दे प्रभेशू. आणि तुझी दया प्रभेशू मी प्रत्येकावरती घेतो. आज त्यांच्या अंतःकरणात तुझ्या रक्ताने मी धुतो प्रभेशू. आणि ते शुद्धतेमध्ये चालते. तुझ्या वचनामध्ये प्रभेशू ते शुद्धता आणतील असं मी घोषणा करतो. तुझं वचन त्यांच्यामध्ये शुद्धता आणन असं मी घोषणा करतो. पिता येशूच्या नावात धन्यवाद तू कबूल कर. आमेन. So let's go into the word. We'll go. Ribozi prakati asonta ramende frakide kize libro karyahande. उत्पत्ती अध्याय 25 वचन 25 की ह्या अध्यायामध्ये काय झालं आपण पाहूया. उत्पत्ती अध्याय 25 आणि वचन 25. पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केश वस्त्रासारखे होते. त्याचे नाव एसाव ठेवले. त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. एसावाची टाच त्याच्या हाती होती आणि त्याचे नाव याकोब, टाच धरणारा किंवा बस. तर वचनाप्रमाणे एसाव जो आला तो तांबूस रंगाचा होता. तो तांबूस रंगाचा होता. तांबूस याला काय म्हणतात, याला आपण इंग्लिशमध्ये वाचूया. कारण इथं का लिहिण्यात आलं, प्रत्येक जो वचन जे बायबलमध्ये सांगण्यात आलं लिहिण्यात आलेलं आहे त्याच्या मागं कारण आहे. बरोबर आपण बघूया ते कारण वचनाप्रमाणे एसाव आणि याकोब, मग याकोबाद्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद आहे ते का, तर बघूया. And the first came out red, all over like an hairy garment, and they called his name Esau. बस. आणि तो जो होता रेड कलरचा तो वचन सांगतं. बरोबर तांबूस, ज्याला मराठीमध्ये तांबूस म्हणण्यात आलं. जेव्हा आपण मराठीत वाचतो तर आपल्याला एवढं क्लिअर कळत नाही, कारण आता प्रत्येकाच भाषेचं आपलं हे झालेलं आहे, मिक्स झाली भाषा, आपलं सवय राहिली नाही मेन शब्द काय त्याचा अर्थ कळण्यासाठी. जेव्हा आपण मराठीत वाचतो तांबूस, तर तांबूस या कलरचा जो अर्थ आहे किंवा हार जो रंग येतो म्हणजे रेड कलर. बरोबर. मग वचनाप्रमाणे वचन सांगतं एसाव हा रेड कलरचा होता, पण याकोब जो होता त्याची टाच धरून आला. बरोबर. म्हणजे याचा अर्थ जो पहिला मुलगा जन्मतो तो रेड असतो आणि त्याच्यानंतर दुसरा मुलगा जो आहे तो आशीर्वाद आणतो. एसाव जो आहे तो पापामध्ये चालला. बरोबर. एसाव पापामध्ये चालला का, कारण जर आपण रेड कलर जर पाहिला, रेड कलर काय दाखवतो प्रॉफिटिकमध्ये, रेड कलर जो असतो तो ध्यानात ठेवा. रेड कलर असतो तो पहिला द ब्लड ऑफ जीसस, ज्याला आपण शुद्धता म्हणतो. दुसरा जे ते असतं रेड कलर जे ते रिप्रेझेंट करतं की जसं की काय बोलतो उसको सीन. रेड कलर हा सीनला पण रिप्रेझेंट करतो आणि रेड कलर जो आहे तो रिप्रेझेंट करतो मराठीमध्ये काय बोलतात त्याला सेड्युसिंग स्पिरिट. सेड्युसिंग स्पिरिटला विनयभंग करणारा. मग जेव्हा आपण स्पिरिटमध्ये, जेव्हा आपण प्रॉफिटिकमध्ये जातो, जे आपण स्पिरिटमध्ये पाहतो की आपण एखादा माणूस पाहिला, एखादा कोणासाठी जर आपण पाहिलं की रेड कलर पाहतो आपण, मग आपल्याला ह्या 3 इन्फॉर्मेशन ऑलरेडी असतात की हां रेड कलर हे दर्शवतो. पण ह्या रेड कलर मागची पण काय स्टोरी आहे, रेड कलर वचनामध्ये कुठे आहे,
रेड कलर हे स्क्रिप्चरमध्ये कुठं कुठं सांगण्यात आलेलं आहे. हे रेड कलर जेव्हा आपण वाचतो तर रेड, कारण कलर्स पण परमेश्वराने बनवलेत. हे सगळं काय जे परमेश्वराने बनवलं त्याचं मागं प्रत्येकामागं कारण आहे, विनाकारण काहीच नाही. बरोबर, कारण प्रत्येक जे बनवण्यात आले ते परमेश्वराच्या वचनाने, शब्दाने बनवण्यात आलेले. आणि जर ते शब्द आहे तर ते निश्चित काहीतरी बोलतं. बरोबर, कारण शब्द बोलतात, उच्चारतात, व्हायब्रेशन असतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं ब्लड पण जे ते व्हायब्रेट असतं. त्याला पण जे तेव्हा आपण मेडिकल टर्ममध्ये गेलो तर त्याची पण फ्रिक्वेन्सी असते, ते पण आपल्यामधून उसळतात ते. बरोबर, ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर कमी होतं. याचा अर्थ त्यांच्याकडे काय आहे, व्हायब्रेशन आहे, त्यांच्याकडे स्पीड आहे. बरोबर, ब्लडमध्ये पण इन्फॉर्मेशन कॅरी असते, जे की आपण ब्लडचं पाहतो किंवा रेड कलर जे आपण पाहतोय त्याच्यामध्ये. आपण जाऊया पुढं. Ricardo Bazinto Rabala Kande Berrieto Zebedi Casanta Rabala Masike de Banso Conde Belhayande. O Rabal Sakara Bahayande Zikara Basakande Likora Bahayande Akura Masikende Kala Mahande Likrodo Boze Prekihi di Kise E Rabazikente Mahayande. Oh, Rababa Zite Kadaba Sikende. Just a minute, I will show you the scripture. Likora Mahayande. Eki Hayande, Likiri Hayande. Likromo Sakahande. Liro Kazi Prakaide. Likrohu Rabate Sikende. Rakayande. Liko Rabalaba Sikende. Rakalabra Rakande. याच्यामध्येच आपण जर पुढं पाहूया, किती होते उत्पत्ती 25:25. त्याच्यामध्ये पुढं जर तू वाचलं त्याच्यामध्ये बघूया आपण की जेव्हा तो थकलेला असतो त्याचा प्रथम जे हक्क असतो जो तेव्हा तो विकतो, तेव्हा तो कोणत्या कलरचं हे पेतो, भेटलं का त्याच्यामध्ये? किती आहे? हा वाच. तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला तुच्छ लेखला. बस, याला इंग्लिशमध्ये वाचूया आपण. लिख्रोमो सखांदे रिखाला ब्राह्यांदे. Then Jacob gave Esau bread and pottage of lentil, and he did eat and drink, and rose up, and went his way. Thus Esau despised his birthright. वचनाप्रमाणे वचन सांगतं की त्याच्यामध्ये जेव्हा त्याने ती भाजी केली, ती भाजी पण लाल कलरची होती, आणि तो पहिला आणि त्याचा त्याने जे प्रथमचा हक्क आहे तो विकला. जेव्हा आपण लाल कलर पाहतो तेव्हा आपण एक्सचेंज पाहतो, काहीतरी एक्सचेंज होते. बरोबर, सैतानाला पण जर डेमोनिक वर्डमधले जर एक्सचेंज करायचं असेल त्यांच्यामध्ये तर त्यांना ऑफर करावं लागतं, रक्त सांडावं लागतं, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये एक्सचेंज होतं. बरं, येशू ख्रिस्तानी पण लाल कलर आपल्यासाठी वाहिला जेणेकरून एक्सचेंज व्हा. बरं, आणि आपण पाहिला पहिला मुलगा कोण होता? लाल कलरचा. त्याने काय खाल्लं? लाल कलर. जेव्हा ते कलर त्याच्यामध्ये आला तेव्हा त्यांनी त्याचा ऑथॉरिटी दिली. बरोबर, म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्ही रेड कलरमध्ये जाता किंवा रेड कलर तुमच्यामध्ये येतो तेव्हा तुम्ही ऑथॉरिटी तुमच्याकडे येते, नाही तर लूज होते. समजता? त्याच्यामुळं जेव्हा मी म्हटलो की रेड कलर हा विनयभंग करतो की आपण त्याला सेड्युसिंग बोलतो, त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपण जर मोठे असेल तर त्यांना काय फक्त लहान पोरांनी असले तरी तर ऐकण्यामध्ये हे होईल. तर जास्तीत जास्त जर कोणी वेश्या असलं, कोणी अडल्टरीमध्ये असलं तर सगळ्यात डार्क कलर वापरणार, किंवा आता पण मुली जे सगळ्यात रेड कलर जास्त वापरतात, लिपस्टिकमध्ये जास्त डार्क कलर वापरणार, कॉस्ट्युम घालताना, कपडे घालताना. का? कारण तो स्पिरिट जो होता त्यांच्यावर हावी होतो तेव्हा, कारण ते त्यांची ऑथॉरिटी आत्म्यामधल्या शरीरावरती तेव्हा लूज करतात, आणि पोरं पण मग तिथून लूज करतात. समजतं का? आणि त्याच्यामुळं मग आपण जेव्हा आपल्याला किंवा एखादा माझा भाऊ आहे जो डेटवर गेला, त्याला माहिती नाही की त्याची जी गर्लफ्रेंड आहे कोण आहे काय, ते रेड कलर घालून आली, पण ती का घालून आली हे पण त्याला कळत नाही.
अचानक एक मुलगी तुम्हाला रेड कलरमध्ये दिसते आणि ती चांगली वाटते, मग त्याच्या मागं पण काय स्पिरिट आहे समजतं का? कारण ते जे स्पिरिट आहे तो काहीतरी रिलीज करतोय, काय तुमची ऑथॉरिटी आहे ते गमवायचा प्रयत्न करतोय, काय तुम्ही होल्ड करताय ते तुमचं प्रथम ब्लेसिंग असते जे तुम्ही दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करताय, तो तुमच्याकडून घेतो आणि तुम्ही लूज करता काहीतरी, समजतंय? हे दुसरं काहीतरी आहे त्याच्या वचन वाच. उत्पत्ती 25:30. तेव्हा तो याकोबाला म्हणाला, ते तांबडे दिसते ना, त्यातील काही मला चटकन खाऊ घाल, Exactly. मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम, तांबडे पडले. बरोबर, इथं स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे, जे तांबडे दिसते ते मला दे, म्हणजे ते मी खाऊन मी गळून गेलोय, म्हणजे मला हे स्ट्रेंथ येईल. बरोबर, तो वचनाप्रमाणे तो जो आहे पहिल्या गोष्टी तो स्वतः तांबडा आहे. बरोबर, एसो हा तांबडा आहे. त्याच्यानंतर तो जो आहे तो मागतोय तांबड्या कलरचे जे काय तिथं अन्न जे तांबड्या कलरचं जे लिक्विड आहे ते तो मागतोय, वरण ते मागतोय तो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट तो लूज करतोय, समजते? त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताला पण लूज करावं लागलं. आणि जेव्हा आपण पहिलाच वचन वाचलं की त्याने त्याची टाच धरली आणि तो बाहेर आला, याकोब. बरं, म्हणजे मोठा जो असतो तो लूज करतो आणि लहान तो गेन करतो, समजतं का? वचनातून बघूया आपण. लिखो रामा जिखेरी बाराखाला ब्राही लेखा जेथोला मासे खेंदे हे क्रमो राजीता राखामो रबा खाडे सिखिंदिर खालमा खरबाहे ली ब्रोदो सांब्रेन ठेखेठे ए दबा सखांदे लिरो खाराबासे लिरोमो सांब्रांदा खाजिया हांदे. ओके, आयझिया 63 वर्स 1 and 3. यशया अध्याय 63 वचन 1 ते 3. की आपण जो पाहतोय लाल कलर किंवा हे सगळ्या गोष्टी काय, हे काय याच्या मागे रहस्य काय? कारण तुम्ही जर पाहिलं तर ऑब्विसली सगळे बोलतात किंवा जे स्पिरिच्युअल नाही ते पण स्वतःचे ढोंगी ते पण म्हणतात की लाल कलर जो तो खतरा असतो, जे की बाबा लोक पण बोलतात लाल कलर चांगला नाही वगैरे वगैरे, लाल कपडे घालू नका वगैरे. मग आपल्याला जर समजतंय की आपण स्पिरिच्युअल आहे तर आपल्याला मग तिथं त्याच्या बॅकअप काय ते पण माहिती पाहिजे की लाल कलर कुठून आला, काय आला, लाल कलर काय नेमकी. वाचूया यशया अध्याय 63 आणि वचन 1. अदोमाहून येत आहे हा कोण, लाल भडक वस्त्रे लिहून बसराहून येत आहे हा कोण, आपल्या वस्त्रभरणांनी भूषित होऊन आपल्या पराक्रमाच्या आड्यातेने डुलत येत आहे हा कोण, जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे. माझा तुझ्या पोशाखाखाली लाली कुठून, तुझी वस्त्रे द्राक्षकुंड तुडवणाऱ्यासारखी का. मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले, माझ्या बरोबर अन्य राष्ट्रांना कोणी नव्हता. मी त्यांना आपल्या क्रोधाने तुडवले, मी त्यांना आपल्या संतापाने रगडले, त्यांचे रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले, माझ्या सर्व वस्त्रांवर डाग पडले आहेत. बस, इंग्लिशमध्ये वाचूया एकदा, कारण आपण याचा पूर्ण मर्म ओळखून आपण त्याच्यामध्ये घुसूया. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय, इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ काय, हे सगळं ओळखून आपण त्याच्यामध्ये जाऊया. Who is this who comes from Edom with crimson stained garment from Bozrah in Edom? This one who is majestic in his apparel, marching in the greatness of his might. It is I who speaks in righteousness, mighty to save. Why is your apparel red and your garment like the one who thread in winepress? बस, इथं वचन सांगतं की आदमावरून आलेले कोण. बरं, आपण जाऊया. मेन म्हणजे आपल्याला पहिलं कळायला पाहिजे की आदोमी लोक कोण आहे. मग बरं, आदम कोणतं ठिकाण आहे पहिले हेच आपल्याला माहिती पाहिजे. तर वचनाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाहूया की आदोमी लोक, जसं याकोबाची मुलं इस्रायली, बरं, याकोबाचं नाव पडलं इस्रायल लोक, तसं मग जे एसावाचे मुलं तो तांबूस होता. बरोबर, आपण वचन पण पाहिलं तांबूस होता वगैरे, म्हणजे रेड कलरचा होता. पण त्याच्यानंतर जे एसावाचे जे मुलं झाले ते आदोम राष्ट्र आहे, जे की आदोमी लोक. बरोबर, त्यांच्यापासून आदोम आलं, बाकीच्या गोष्टी झाल्या वगैरे. आपण जाऊया इझिकेल
याचा दुसरा अध्याय वचन 3. क्लेब्रोंडा खासी तो कहू जिमराथील काही. इजिकेल याचा अध्याय 2 आणि वचन 3. तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशाकडे, माझ्याशी फितुरी केलेल्या त्या फितूर राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्याच्या वाडवडिलांनी आजपर्यंत माझ्या विरुद्ध वर्तन केले आहे. हे त्याचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहेत. मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यांना सांग. बस. तर वचनाप्रमाणे मानवपुत्राला त्यांच्यामध्ये नेण्यात आलं. बरोबर. तर मग आपण जर इस्रायली, बरेचसे लोक स्वतःला इस्रायली म्हणतात, ख्रिश्चन लोक, मग त्यांना आतल्या घरातल्या गोष्टी माहिती आहे का? बरोबर. बरेचसे लोक म्हणतात की मी इस्रायली. मग तुम्हाला या घरातल्या गोष्टी, आपल्या स्वतःच्या गोष्टी, मग इस्रायलमधले काय घटना आहे, आपले हिस्ट्री काय होते हे माहिती पाहिजे आपल्याला. की इस्रायल आपल्या घराण्यामध्ये काय लफडे झालते, काय मॅटर झालं कोणाचा, काय विषय झालता, मग परमेश्वर त्याच्यामध्ये का आला, कसा आला. बरोबर. हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. आपण जाऊया. मी हे का बोलतोय याच्या मागं पण कारण आहे. हे जस्ट मी लिखूर महायांदे बाबा खौर सोखारी हांदे राखाला हांदे. लिरोंथर नमो सब्राह्य रकिया. रोमन्स अध्याय 9 वचन 13 की हा जिकर जो आहे तो नव्या करारामध्ये पण करण्यात आलेला आहे. यांचा उल्लेख नव्या करारामध्ये का करण्यात आला? कारण ही तर खूप जुनी गोष्ट आहे. आणि जेव्हा पौल जो आहे रोमकरस कशाला आहे? स्पिरिच्युअल लोकांसाठी. बरोबर. ते सगळं गिफ्ट्सने भरलेलं, आत्म्याने भरलं, पवित्र आत्म्याने. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले तर मग याकोबासोबत, येसावासोबत काय घटना झाल्या हे पण माहिती पाहिजे. बरं. याकोब आणि येसावांमध्ये काय विषय होता, आदोमी लोक कोण होते हे पण आपल्याला माहिती पाहिजे. वाचूया. रोमकरस पत्र याचा अध्याय 9 आणि वचन 13. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा दोष केला. हे वचनात लिहिण्यात आलेले, जे की स्तोत्रांमध्ये लिहिण्यात आलेले. बरं. हे पौल सांगतोय, पण ते खरं जे वचन ते स्तोत्रामध्ये, की मी याकोबावरती प्रीती केली पण एसावावरती मी दोष केला, मी हेट केलं. इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं, याकोब आय लव्ड आणि एसाव आय हेट. कारण एसाव जो होता, पहिली गोष्ट त्यांनी त्याचा प्रथमाचा हक्क जो होता तो विकला. बरं. वेन एव्हर द रेड कलर ऑर द सीन कम्स यू लूज ऑथॉरिटी. त्याच्यामुळे लोक जे ते पापात पडतात. किंवा तुमची एखादी मीटिंग आहे, समजा तुमचे उदाहरण देतोय की तुमची उद्या मीटिंग आहे किंवा तुमचं महत्त्वाचं काम आहे काहीतरी उद्या, आणि तुमच्याकडून रात्री पाप होणार. समजते का? का? तुमची ऑथॉरिटी लूज करण्यासाठी. उद्या जे तुमचं काम आहे, जी तुमची मीटिंग आहे ती चांगली होऊ नये म्हणून सैतान जो आहे तो कोणाला तरी पाठवतो, त्या कलरमध्ये, त्या वेमध्ये पाठवतो. आणि तो जे मग तुमच्यासोबत असं काहीतरी बोलून तुम्ही आपोआप पापामध्ये पडता आणि तुमची ऑथॉरिटी तिथं जे ती लूज होते. जर माझ्या भावाची कोणाची आज ऑथॉरिटी लूज झाली असे त्याला वाटते, तर येशूची नाव ती ऑथॉरिटी तुझ्याकडे पुन्हा येते. कारण वचनाप्रमाणे वचन सांगतं की जे गिफ्ट ते रिवोकेबल आहे, ते तुमच्यापासून कधीच दूर जात नाही. आणि ते करप्शन तुमच्या गिफ्टवर ते येशूच्या नावाने ना करतो, शुद्ध करतो तुम्हाला. तर माझ्या भावाला वाटत असेल की हे गोष्ट जर माझ्या भावांसोबत होते की महत्वाच्या कामाच्या वेळेसच पापात पडणे. बरं. एक ग्रेस लागते. पौल म्हणतो की मला त्या दिवशी मोठी कृपा भेटावी. म्हणजे एक दिवस असतो आपल्याला कृपा भेटण्याचा. बरं. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जण जे कृपेवर जातात, पण कृपेला पण एक दिवस असतो कृपा भेटण्याचा. हा, हे खरं आहे की आपण दररोज त्याच्या कृपेने चालतो वगैरे वगैरे, पण आपल्याला एखादं मोठं काम करायचं, समजा आपल्याला आता डील आहे, आपल्याला जागा घ्यायला जायचं आहे, मग तिथं आपल्याला कृपा लागते, फेवर लागते देवाची. मग देवाच्या कृपेविना आपण ते करू शकत नाही. आणि इथं जे ते सैतान अटॅक करतो कसा? पापात. समजते? तो पापात पाडणार आणि ती ऑथॉरिटी जी ती लूज होणार. जे आपल्याकडे अधिकार होतं ते घेण्याचं, जे आपल्याकडे शुद्धता होती, जे परमेश्वराचं वचन होतं आपल्यामध्ये, तो त्या पापाद्वारे जे ते घालवायचा प्रयत्न करेन. समजते? आणि वचनाप्रमाणे आपण अजून बघूया. वचनात रेखू लब्रादी सेखेंदे बारिया लखारामा सेखेंदे. समजते वचन? रखवलं मुसखांदे
Okura hayande. Kura bahayande. Sakura hayande. Kariya sikiri hiyande. Ora bala karamasike. Okara hayande. Liru kura makabrahide sike. Liru karabala karamahayande. Likarabala sekende kalamasike. O kura mahayande. O kura mahayande. O rabahande lirosi bradakazi. Rakala mahayande ribuda basinde. Rakala brakide hide sukunde. Ide nemo sakande. O labahayande. O kabahaya. O rabahayante likia hayande. Riklo brokolo mokora mahayande. Just a minute. Liro the house sekende. Nerihando rabante. Liko rabahayate. Genesis chapter 4 verse 15. उत्पत्ती अध्याय 4 वचन 15. इक्लामो रबाला खरे बेसिखेंदे. परमेश्वर त्याला म्हणाला, तर मग जो कोणी कायनाला ठार मारील त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. तर वचनाप्रमाणे आबेल जो होता परमेश्वराचा जवळच होता, बरोबर का? कारण की त्यांनी ऑफरिंग दिले, त्यांनी रक्त सांडलं. बरं, कारण रक्त जे तो तुम्हाला ऑथॉरिटी देतं. एक तर परमेश्वराच्या जवळ नेतं, नाही तर परमेश्वरापासून लांब करतं. समजते? त्याच्या रक्ताचं कलर काय? रेड. ह्याच्या मागं पण सायंटिफिक कारणं पण आहे, स्पिरिच्युअल कारणं पण आहे, याच्या मागं पण आहे. रक्ताचा कलर काय, पेशांचा कलर काय असतो वगैरे वगैरे, हे सायन्समध्ये पण आहे. पण आपण आता स्पिरिटमध्ये काय, आत्म्यामध्ये काय गोष्टी आपण हे पाहतोय, बरोबर. तर मग वचनामध्ये जसं आपण पाहिलं की पहिला एसाव जो होता तो तांबूस रंगाचा होता, बरोबर. त्याने तांबूस वर्ण खाल्लं, त्याच्यानंतर त्याने अधिकार गमावला, बरोबर. त्याची मुलं, त्याच्यानंतर रोमकारसमध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने एसावाला तुच्छ लेखलं किंवा एसावाला हेट केलं, पण याकोबाला प्रिय केलं. का? याच्या मागं कारण आहे. समजते? जसं आपण पाहिलं की जो माणूस जो आहे, जो अधिकार गमावतोय, परमेश्वर त्याला हेट करतोय. त्याच्यामुळे आपण आपले अधिकार जे ते सांभाळून ठेवायचे असतात. आपल्या प्रत्येक ठिकाणी आपले अधिकार ज्या त्या ठिकाणी आपले अधिकार गाजवायचे असतात, अधिकार आपले सांभाळायचे असतात. कारण परमेश्वर जो आहे तुमचा आदर करतो. परमेश्वराने तुमच्या हातात जे अधिकार दिलेले, आपल्याला जर अधिकार सांभाळता आले तर आपल्याला परमेश्वराची आज्ञा पाळता येते, बरोबर. कारण वचनाप्रमाणे वचन सांगतं की परमेश्वराने मोशेला अधिकारी बनवलं. जर परमेश्वर तुम्हाला नेमतो, योसेफाला अधिकारी बनवलं. परमेश्वर जर तुम्हाला बनवतोय तर तो तुम्हाला अधिकारी बनवतोय. समजतं? जर परमेश्वर आज तुमच्या प्रत्येकावरची जी इच्छा आहे, परमेश्वर तुम्हाला अधिकारी बनवणार आहे. परमेश्वर तुम्हाला अधिकारात चालवणार आहे. आत्म्यामधले अधिकार, सामर्थ्याचे अधिकार, त्याच्यानंतर जे तुमचे फायनान्शियल अधिकार, हे काय असतात, याच्यामध्ये परमेश्वर तुम्हाला कसं चालवणार, काय चालवणार, आपण हे पण गोष्टी बघूया. तर पहिली गोष्ट आपण पाहिली की एसावाचं, बरं, एसावाने काय लूज केलं? लाल रंग. समजते? आपण अजून एक बघूया. रिखो लब्रांदे सिडी बा रिखेडी बा सखरा मला खरा बाबा सिंत्रोनो मोंडे बरिया खालाहायांदे डे डे सिखेरी बा लखारे लिरो खरा बा सिंथे खहान रिखी दिखेले. आपण जाऊया नीतिसूत्र अध्याय 23 वचन 31. लेखरो मोसा ब्राहायांते. नीतिसूत्र अध्याय 23 वचन 31. द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, पुरुषाप्रमाणे झुमतो. तुझे डोळे विलक्षण प्रहार
पाहतील, तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील. समुद्रामध्ये आडवा पेलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखा तुझी स्थिती होईल. बस याला इंग्लिशमध्ये वाचूया. कारण आपण जे पाहिलं ते म्हणजे लाल कलर, आणि इथं डायरेक्ट सांगते वचन. Do not look at wine when it is red, when it sparkles in the glass, when it goes down smoothly. At the last, it bites like a serpent and stings like viper. Your drunken eyes will see strange things, and your mind will utter perverse things. बस. तर वचनाप्रमाणे इथं जे ते वचन सांगतंय, जे दाखरस द्राक्षरस जे किंवा वाईन ज्याला आपण म्हणतो, ती प्युअर वाईन जी असते ती लाल कलरची असते. बरोबर. प्युअर मद्य जे असतं ते लाल कलरचं असते. आपल्या इकडच्या हातभट्टीसारखं वगैरे ते पांढरे वगैरे नसते. इकडे वेगळे, आपल्या इकडे वेगळे, ते एकदम सस्ते लो क्वालिटीचे वापरतात आपले जण. वचनाप्रमाणे जर आपण पाहिलं, वचन सांगतं की ते वचनात लिहिलंय की प्युअर वाईन ही लाल कलरची आहे आणि ते सर्पासारखी. पुन्हा वाचू आपण मराठीत. द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झुमतो. बस. आपण प्रत्येक जणाला वाटतं की दाखरस हे अभिषेक आहे. बरोबर. वचन सांगतं मला अभिषेकाने मस्त कर, किंवा परमेश्वराने दाखरस दिलं वगैरे. दाखरस आणि मद्यामध्ये फरक आहे. बरं. मला प्रत्येक जण ऐकणारा ज्याला ख्रिस्त माहिती नाही, जे ख्रिश्चन लोकांना जर नावं ठेवता तुम्ही, तर दाखरस आणि मद्य याच्यामध्ये फार फरक आहे. जेव्हा आपण मद्य म्हणतो ती वाईन असते, दाखरस म्हणजे ग्रेप ज्यूस असतो, हे समजून घ्या. इथं जे इथलचं वेगळं आहे. बरोबर. याला जर आपण इंग्लिश ओरिजिनल शब्द जर पाहिलं ते वाईन आहे. इथं वाईन बद्दल बोलण्यात आलेले. वाईन ही रेड कलरची, आपण रेड कलर पाहतोय. बरं. वाईन ही रेड कलरची आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं तो सर्पासारखं दंश करतो. बरं. आणि सर्प कोण आहे आता आपण जाऊया. जेनेसिस 2 मध्ये असं नाही बिलीव की त्याच्या टाचेला ती चावण ती वगैरे वगैरे मिला अधिकार गाजवण ती त्याचं मुंडकं हे करण वगैरे मिला रखाला महायांदे रखाला महायांदे रस्सी दे बहायांदे 3:15 उत्पत्ती 3:15. आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडीन व तू तिची टाच फोडशील. टाच फोडशील याचा अर्थ डंक मार. बरोबर. आणि तू तिचं डोकं फोडशील. बरोबर. याच्या अगोदर जे आपण पाहिलं याकोब जे त्याची पाय जे धरून आला याचा वचन. बरोबर. टाच धरून आला. तिथं स्पेसिफिक सांगितलंय वचनामधले. आपल्या बायबलमधलं प्रत्येक वचन जे त्याच्या मागे अर्थ आहे. जेव्हा वचन स्पेसिफिक टाचावर जाते तर टाच मागं पण काय कहाणी हे आपल्याला माहिती पाहिजे की टाचच का म्हणण्यात आलेलं आहे. बरोबर. कारण तिथं होतं याच्या अगोदर जाऊया आपण प्रोव्हर्ब्स 23:31. रेखाला महान दे. समजते का वचन? खोरा बसे द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्याल्यात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नकोस. शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, पुरुषाप्रमाणे झुमतो. बस. तर इथं जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं जर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल माहिती ते पण सांगतो की जर हे डेमोनिक वर्ल्डमधल्या की एखादा माणसाला एखाद्या बाबाकडे जायचं असेल तर तो खाली हात नाही जाऊ शकत. तो दारू घेऊन जातो. बरोबर. त्यांना दारू लागते. हे बाबा लोक जे गांजा पितात दारू पितात का याच्या मागं पण आत्मे, कारण ते तिथून काहीतरी रिसीव्ह करतात. त्याच्या मागं काहीतरी त्यांना आत्मे समजतात. त्यांच्या आतमध्ये आत्मे येतात. बरोबर. आपण जर पाहिला आम्ही फोटो पण टाकूया की अल्कोहोल याचा अर्थ काय. अल्कोहोल या शब्दाचा अर्थ काय? फ्लेश इटिंग डेमन. याचा खरा जो शब्द आहे तो अल्कोहोल आहे.
आणि याचा जर ग्रीक भाषेमध्ये आय बिलीव्ह हिब्रू का ग्रीक भाषेमध्ये याचा खरा जो अर्थ आहे ते म्हणजे मांस खाणारा दुष्ट आत्मा. आपण नुसतं अल्कोहोल बोलतो पण त्याचा पण अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. तर अल्कोहोल या शब्दाचा अर्थ आहे की तुमचं शरीर खाणारा, मांस खाणारा एक दुष्ट आत्मा आहे. त्याच्यामुळे लोक जेव्हा ते खातात किंवा पितात तर त्यांच्यामध्ये ते त्याचं शरीर, त्यांचं लिव्हर जे ते खराब होतं का, शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे, स्पिरिटमध्ये त्याचा अर्थ आहे. समजते. आणि त्याच्यावर वचन पण सांगते, येशू पण म्हणतो की जोपर्यंत तुम्ही हे पिता तोपर्यंत तुम्ही माझ्या येण्याची घोषणा करताय. का? कारण आत्मा बोलतो आतून, आत्मा सांगतोय आपल्याला. तसंच जसं ह्या बाबा लोकांमध्ये तो आत्मा घुसतो आणि त्यांना मग सांगतो. समजतं का? मग आपल्याला जर आपण देवामध्ये वाढतो तर आपल्याला देवाच्या गोष्टी प्लस आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. कारण आपण देवात चाललोय तर आपल्याला दुसऱ्या पण गोष्टी माहिती पाहिजे, कारण देवानेच सगळं काही निर्माण केलेलं आहे. जर पवित्र आत्म्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे तर पवित्र आत्म्याला सैतानाच्या राज्यात काय चाललं हे माहिती नाही का? मग तुम्हाला पण माहिती पाहिजे की सैतानाच्या राज्यात हे लोक कसे काम करतात, हे लोक दारू का पितात, यांच्या मागं काय आत्मे असतात. मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कसं माहिती होतं? कारण ह्या आत्म्यांमध्ये जे ऑथॉरिटी, ह्या आत्म्यांमध्ये जे ते अधिकार आहे, हे आत्मे अधिकार घेऊन येतात. त्याच्यामुळं सहसा हे आत्मे त्यांच्या शरीरातून जात नाही, ते पार्टच गायब करावा लागतो. मग समजतं का? काहीतरी खाणारे आत्मे. आपण दुसरीकडे जाऊ. Likromo zebrahaya chaka zinto rabala karamazianto ramala karabaziro kola marikadu sabraki libra da kazira kalamasi brakada basikenderi kahayande o rakalahande. योहान अध्याय 1:7. मेरी मुश्किल में वो मेरा मुश्किल कुशन. योहान अध्याय 1:7. तो साक्षी करता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा. हा तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. फर्स्ट जॉन, माफ करना, पहिला योहान अध्याय 1:7. पहिला योहान अध्याय 1:7. पहिला योहान अध्याय 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. बस. तर आपण जेव्हा वचन वाचतो, मी पहिलं पण सांगितलं की आपण नुसतं एक शब्दाने वाचायला पाहिजे. तर पूर्ण तो पॅराग्राफ जो आहे तर त्याच्यामध्ये काय लिहिण्यात आलं, तो सिनारिओ काय होता आपल्याला माहिती पाहिजे. बरं, इथं वचन सांगतं आपण जसं वाचलं की प्रकाशाचा उल्लेख आहे आणि रक्ताचा उल्लेख आहे. लगेच रक्त आपल्याला शुद्ध करतं आणि प्रकाश पण बोलण्यात आलेलं आहे. बरं, समजतं का? की त्याच रक्ताद्वारे आपण प्रकाशामध्ये पण चालतं, तेच रक्त आपले पाप पण क्षमा करतं. समजते का? हे जेव्हा आपण रक्ताबद्दल बोलतोय तर आपण अजून ह्या टॉपिकमध्ये अजून हात घातलेला नाही. आपण सरफेसवर पाहतोय, फक्त वरच्यावर आपण पाहतोय की हे काय नेमकी, वरच्यावर आपण बघतोय. आपण याच्यामध्ये अजून डीप जायचं अजून आपल्याला. समजते? पुन्हा वाचूया. पहिले योहान अध्याय 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. बस. तर इथं वचन सांगतंय की आपल्या ठाई पाप नाही तर आपण स्वतःला फसवतोय. पण वचनाप्रमाणे जर आपण वचनच पाहिलं तर वचन सांगतं की ज्याच्यामध्ये येशूचं बीज आहे तो पाप करतच नाही. हे वचनात लिहिण्यात आलेलं आहे. आपण तिथं पण बघूया की असं दोन्हीकडे वचन काय बोलतंय, त्याचा पण अर्थ माहिती पाहिजे. जस्ट मिनिट, तुम्हाला दाखवते वचन. खौर बहायंदे खरिया सह्यांदे ओ खरं हायंदे रिखले पेडी खासे हांदे. पहिला योहान 3 अध्याय आणि वचन 9. योहान 1:3 आणि वचन 9.
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे हा. तो पाप करत नाही, हा. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. हम्म. त्याच्यानेच पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. बस. तर वचनाप्रमाणे जो कोणी देवापासून जन्मला तो पाप करत नाही आणि त्याचं बीज त्याच्यामध्ये राहतं. म्हणजे ज्याच्यामध्ये येशूचं बीज आहे तो पाप करत नाही. बरोबर. जेव्हा प्रत्येक मानव गोड तुम्हाला बीज पेरा बीज पेरा बीज पेरा म्हणतो, याच्या मागे काहीतरी आहे अर्थ. समजतंय का? वचन सांगतं, कारण बीज ह्या शब्दाचा अर्थ जो ग्रीक शब्दामध्ये जो सीड, आपण इंग्लिशमध्ये त्याला सीड म्हणतो, सीड ह्या शब्दाला जर तुम्ही ग्रीक भाषेमध्ये ट्रान्सलेट केलं, हिब्रूमध्ये जर ट्रान्सलेट केलं तर त्याचा अर्थ जे शुक्राणू, येशूने त्याचे शुक्राणू आपल्यामध्ये टाकले. जेव्हा एक पुरुष एका बाळाला जन्म देतो तेव्हा त्याचं बीज जातं, त्याच्यामध्ये रक्त येतं. समजतं? रक्त येतं का? कारण हे रक्त जे आपल्यामध्ये येतं आणि आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. हे रक्त आपल्याला ऑथॉरिटी देते त्या माणसाची. बापाची ऑथॉरिटी मुलाकडे असते. समजतं का? इन्फॉर्मेशन नाही, आय एम टॉकिंग अबाउट द ऑथॉरिटी. त्याच्यामुळे येशू म्हणतो की जे काही मी पित्यापासून ऐकले ते मी करतो, सांगतो नाही म्हटलं. ऑब्विसली ही सेड सांगतो, आय टेल यू वॉट आय हर्ड फ्रॉम माय फादर बट आय डू वॉट आय सी थ्रू माय फादर. समजतंय का? जेव्हा आपण आपले बाप काय करतो हे आपल्याला माहिती आहे, आपला बाप कोण आहे, मग ते अधिकार आपल्यामध्ये येतो. समजतं? एक्झाम्पल असं की मी एक भविष्यवक्ता आहे, तर माझे जेव्हा आत्मिक मुलं होतील तर मी त्यांना शिकवून भविष्यवाणी करायचं आणि तेव्हा त्यांच्याकडे अधिकारीने ते भविष्यवाणी आपोआप करायला लागते. समजतंय का? अधिकार. त्याच्यामुळे मी अधिकार बोलतो. सोप्या भाषेमध्ये उदाहरण पण दिलं की जेव्हा आपल्याला बीज येतं तेव्हा अधिकार पण येतं. समजतंय? आणि आपण त्याचं रक्त पण कॅरी करतो. समजतंय? एक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. ऑब्विसली ते इन्फॉर्मेशन पण आहे, त्यात आपण डीपमध्ये जाऊ तेव्हा बघू की ते इन्फॉर्मेशन कसं कॅरी करतं, काय कॅरी करतं, हे रक्त जे ते कसं बोलतं. आपण जाऊया. खरं भलं खरं भर खाजे खरं. Dermosayade Rikiribada Sekende. आपण जाऊया इब्री लोकासपत्र अध्याय 12 वचन 24. इब्री लोकासपत्र अध्याय 12 वचन 24. नव्या करारामध्ये मध्यस्थ येशू आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात, त्या रक्ताचे बोलणे हबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. बस. आपण मे बी टायमामुळे जर आपण याचा एखाद्या दिवस दुसरा पाठ पण घेऊ शकतो. पण जुना करारामध्ये रक्त शिंपडायचे. बरोबर. आपल्या मंदिरात पण जायचं जुन्या करारामध्ये, तिथे रक्त शिंपडायचे पहिले. बरं. वेदीवरती रक्त शिंपडायचे, अन्नावरती रक्त शिंपडायचे. तर ते काय शिंपडायचे त्याच्या मागं पण कारण होतं. कारण हे गोष्ट जे ते प्रोफेटला सांगण्यात आलं होते, मोशेला हे सगळं सांगण्यात आलं की जो कोणी मंदिरात जाईन, याजक असं त्यांनी रक्त शिंपडावं वगैरे. त्याच्यावर येशू कोण होता? महायाजक होता आणि त्यांनी रक्त शिंपाडलं. बरं. रक्ताद्वारे आपल्याला ॲक्सेस भेटतं त्या ठिकाणी जायचं ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं डेमोनिक वर्ल्डमध्ये पण, सैतानाच्या राज्यामध्ये पण जे त्यांना माहिती नाही की जे त्यांना गोष्टी करायच्या त्यासाठी त्यांना रक्त शिंपडावं लागतं. ते बकऱ्याचं किंवा नरबली वगैरे वगैरे देतात ते सैतानाच्या राज्यात. का? कारण रक्त त्यांना ॲक्सेस देते कुठेतरी जाण्याचं. रक्त जे ते त्यांना एंट्री देते त्यांच्यासाठी आतमध्ये जाण्याचं. जे की परमेश्वरासमोर जाण्यासाठी पण आपल्याला रक्त पाहिजे. आपल्याला जर आत्म्यामध्ये कुठं फिरायचं असेल, काही गोष्ट पाहायची आत्म्यामध्ये, तर रक्त गरजेचं आहे. कोणाचं तर रक्त पाहिजे आपल्याला आणि त्याच्यासाठी येशूने त्याचं रक्त दिलेलं आहे आपल्याला. बरं. त्याचं आपण पाहिलं होतं. 1 योहान किती होते ते? प्रकाश वगैरे. पहिला योहान नाही, उसका पहिला योहान 1 अध्याय आणि 7 वचन होतं. हाँ वाचूया. मेरे दिल को आराम जो पे. आपण जसा प्रकाशात आहे,
पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून म्हणजे शुद्ध करते. आपल्याला आत्म्यामध्ये चालण्यासाठी रक्त पाहिजे. समजतंय का? कोणत्या पण असू द्या, चांगल्या आत्मिकतेमध्ये किंवा सैतानाच्या राज्यामध्ये चालायचं असं रक्त गरजेचं आहे आपल्याला. जे आपल्याला रक्त कळतं की आपल्यासाठी कोणी सांडवलं होतं, त्याच्यामुळे ह्या सैतानाचे लोक आहे त्यांना माहिती नाही रक्त कोणी सांडवलं. त्यांच्यासाठी अजून पण रक्त जे आहे ते दुसरं इन्फॉर्मेशन आहे. बरोबर? कारण ज्यांनी निर्माण केलं त्याचं रक्त जास्त पॉवरफुल आहे. जे की आपण पाहिलंय तिथं की येशू ख्रिस्ताचं रक्त हे उत्तम गोष्ट बोलतं आबेलाच्या रक्तापेक्षा, मनुष्याच्या रक्तापेक्षा. बरं, म्हणजे याचा अर्थ की आपल्याला जास्त हायर रेममध्ये अजून डीपमध्ये आपण स्पिरिटमध्ये जाऊ शकतो येशूच्या रक्ताद्वारे. आणि हेच दुसरे लोक जे त्यांच्याकडे दुसरं रक्त आहे ते जातील पण इतके डीपने जाणार जेवढे आपण असू. समजतं का? स्पिरिटमध्ये फायनान्शियली ब्रेक थ्रू, त्याच्यामुळे आपल्याला रक्ताचं पण महत्त्व पाहिजे. आपल्याला त्याचं रेव्हेलेशन काय, त्याचा अर्थ काय, प्रगटीकरण पाहिजे. बरं, कारण वचन सांगतं, आपण तिथं पण जाऊया. Maria Sokunda Baria Kari Basikiri Balakarahayande O Kura Bahayande Kura Basikiri Kali Masakara Balakaraya. मत्ते 16 अध्याय 17. मत्ते 16 अध्याय 17. मत्ती 16 अध्याय 17. येशूने त्यांना म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केले आहे. बस, म्हणजे प्रगटीकरण आपल्याला 3 गोष्टींकडून येतं. बरोबर? पित्यापासून प्रगटीकरण येतं, आत्म्याची सांगतो, नंतर शरीरामध्ये सांगतो. आत्म्यामध्ये आपल्याला प्रगटीकरण येतं पित्यापासून, पुत्रापासून, पवित्र आत्म्यापासून. शरीरामध्ये आपल्याकडे प्रगटीकरण येतं मनुष्यापासून, रक्तापासून आणि मांसापासून. समजतं का? त्याच्यामुळं डेमोनिक वर्डमध्ये जेव्हा ते रक्त सांडते मग त्यांना समज येते, ते अन्न खातात मग त्यांना समज येते. बरोबर? वचनाप्रमाणे आपण तिथं पण जाऊया. अजून एक वचन बघूया, तुम्हाला दाखवतो, कारण सगळं काही वचनात पाहिजे. कारण वचन सांगतो तुला रक्ताने प्रगट झालं नाही, याचा अर्थ रक्त पण प्रगट करतं, रक्त पण आपल्याला प्रगटीकरण देतं. उखरोबो जिकिरी हायांदे रिखाला हायांदे खोरा हायांदे खोरा बहांदे उखोरा बास खाला महायांदे रिबाद सोता बाला हायांदे. लूक अध्याय 24 वचन 30. लूक अध्याय 24 वचन 30 ते 32. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवायला बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. मग तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकाला म्हणाले, तो वाट्याने आपल्या बरोबर बोलत होता व शस्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आपल्या आत उकळी येत नव्हती काय? ओके, जस्ट अ मिनिट. खाला बहायांदे खारिया से खेरी हायांदे रिबाला सेब्रा खाला बासेले दिखे. तर वचनाप्रमाणे शिष्य असतात 2, जे येशूच्या पुनरुत्थानानंतरची गोष्ट आहे. बरं, की हे दुसरे शिष्य असतात, ते दुसऱ्या गावात जातात, ते बोलतात, येशू पण त्यांच्यामध्ये असतो, त्यांना कळत नाही कारण त्यांचे नेत्र बंद असतात. पण वचन सांगतं जसं त्यांनी त्याच्यासोबत भाकर खाल्ली, प्याला, नंतर त्यांचे डोळे उघडले. बरोबर? वचनात लिहिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ भाकर आणि प्यायला तुमचे डोळे उघडतात. त्याच्यामुळे आपण सतत प्रभू भोजन घेणं गरजेचं आहे. का? कारण त्याच्यामुळं आपले आत्मिक डोळे उघडे राहतात. आपण आत्म्यामध्ये काय ते पाहत राहतो. वचन सांगते त्यांचे नेत्र बंद होते पण त्यांचे खाल्ल्या लगेच डोळे उघडले. बरोबर? म्हणजे आपण ज्यांच्यासोबत जेवतो ते आपल्याला प्रगटीकरण पण देतात, आपण जे खातो ते पण आपल्याला प्रगटीकरण देतात. समजतं? त्याच्यामुळे येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा किंवा पित्याने
त्या बागेमध्ये सगळं खायला सांगितलं, पण एक गोष्ट खायला नाही सांगितले. का? कारण ते तुमचे डोळे उघडतात. वचन पण तिथं सांगतं आणि त्यांचे डोळे उघडले. बरं, कारण तुम्ही जे खाता त्याच्याने तुमचे डोळे उघडतात, कारण त्यांच्यामध्ये पण आत्मा असतो, त्याच्यामध्ये काहीतरी आहे. त्याच्यामुळे सैतानाच्या राज्यामध्ये जर कोणाला करणी करायची तर ते खाण्याद्वारे करणी करतात. समजते? खाण्याद्वारे करतात, कारण खाण्याद्वारे डोळे उघडण्यात येतात. आणि येशूचं रक्त आणि येशूचं मांस आपण खातो आणि ते आपल्याला प्रगटीकरण देतं. त्याच्यामुळे सैतानाचे लोक पण रक्त घेतात, कापतात, बाकीच्या गोष्ट मांस बीस करतात. त्याच्या मागं कारण काय हे पण माहिती पाहिजे आपल्याला. दुसरे राजे अध्याय 9 वचन 30 ते 34. दुसरे राजे अध्याय 9 वचन 30. येहू इस्रायेलास आल्याचे इजेबेलने ऐकले. तेव्हा ती डोळ्यात सुरमा घालून व मस्तक शृंगारून खिडकीतून बाहेर पाहत बसली. येहू फाटकाजवळ आला तेव्हा ती म्हणाली, आपल्या धनाचा खून करणाऱ्या जिमरी, सर्व काही ठीक आहे ना? येहूने वर खिडकीकडे तोंड करून म्हटले, माझ्या पक्षाचा कोणी आहे काय? तेव्हा दोघा तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. त्याने त्यांना सांगितले, तिला खाली टाका. त्यांनी तिला खाली टाकले. तेव्हा तिचे काही रक्त भिंतीवर व घोड्यावर पडले आणि त्याने तिला पायांखाली तुडवले. बस. तर वचनाप्रमाणे वचन सांगतं आणि तिचं रक्त सांडलं आणि ते घोड्यावरती पडलं. हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू की याचा अर्थ काय. कारण वचनात पण लिहिण्यात आलेलं कुठंतरी, ते कुठंतरी काय आपण ते पण बघू की कुठं लिहिण्यात आलं की घोड्यांमधलं रक्त काय, घोड्यांवरती रक्त सांडण्याचा अर्थ काय, घोड्यांना साप कसं हे करतो, ह्या सगळ्या मागची स्टोरी काय ते आपण रिव्हील करणार आहे येणार याच्यामध्ये. पण इथं जे ते इजेबेलाचं पण रक्त सांडलं होतं. समजतं का? इजेबेलाचं पण रक्त सांडलं होतं आणि वचन सांगतं तिने शृंगार केला होता त्याच्या अगोदर. बरं, शृंगार केला होता, मस्कायरा लावला, बाकीच्या गोष्टी केल्या आणि नंतर तिचं रक्त सांडण्यात आलं. तसं येशू ख्रिस्ताचे पोशाख जे होते ते फाडण्यात आलते आणि त्याच्यानंतर त्याचं रक्त सांडण्यात आलं. याच्यामध्ये अर्थ काय, याचा अर्थ काय? जसं मी म्हटलं होतं की लाल कलर आत्म्यामध्ये काय काय असतं? ब्लड ऑफ जीसस. अजून अजून पहिल्यापासून Blood of Jesus Christ, seducing spirit, and sin. ओके. आणि अजून विनयभंग. सेड्युसिंग. सॉरी. इथं जे जेजबेल स्पिरिट जे आपण बोलतो, बरं याच्यावरून अजून एक आठवलं की बरेचसे लोक आहे ना प्रत्येक ठिकाणी इजेबेलीचा आत्मा जे आत्मिक आहे त्यांना बोलतो, त्यांना कळत इजेबेलीचा आत्मा हे दटावतात. इथलचं प्रत्येक इजेबेलीचा आत्मा मी दाटतो वगैरे वगैरे. इजेबेल परमेश्वर नाही. इजेबेल प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही. बरं, मी कोणतं मॅन ऑफ गॉड विरुद्ध बोलत नाही किंवा कोणाचं काही नाही, पण आपल्याला जर आत्मिकता माहिती, आत्म्यातली गोष्ट माहिती आहे तर येशू ख्रिस्तच केवळ जो आहे सर्वव्यापी आहे. एकाच वेळी तो प्रत्येक ठिकाणी राहू शकतो. आज तो स्वर्गामध्ये पण तो आपल्यामध्ये पण आहे. बरोबर, कारण तो सर्वव्यापी आहे. पण दुसरे आत्मे कोणतेच सर्वव्यापी नाही, ते एकाच समयाला अनेक ठिकाणी राहू शकत नाही. इजेबेलीचा आत्मा पण जो तो प्रत्येक ठिकाणी नसतो. बरेचसे लोक मग इजेबेलीच्या आत्म्याला नाकारतात, इजेबेलीचा आत्मा हे करतो. जो की आत्मा त्यांच्यामध्ये नसतोच, ते त्यांची लस्ट असते, ते दुसऱ्या गोष्टी असतात. इजेबेलीचा आत्मा काय आपण हे पण बघूया, कारण बरेचसे ख्रिस्तामध्ये भाऊ आहे ते इजेबेलीच्या आत्म्याला शिकवतात की इजेबेलीचा आत्मा असतो प्रत्येक ठिकाणी. इजेबेलीचा आत्मा प्रत्येक ठिकाणी नसतो, त्याच्यामध्ये पण फरक आहे, जे आपण येणाऱ्या वचनामध्ये बघूया. आपण आता लास्ट वचनाकडे जाऊया, यशाया अध्याय 1 वचन 18. आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया की काय असणार आहे. यशाया अध्याय 1 वचन 18. परमेश्वर म्हणाला,
परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती करमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. बस वचन सांगतं या आपण बुद्धिबळ करू. परमेश्वर स्वतः बोलतोय आपण बुद्धिबळ करू, आपण वाद करू, आपण जे ते आपल्यामध्ये डिबेट करू काहीतरी. परमेश्वर सगळ्यांना बोलवता, सगळ्यांना चान्स देऊ, या आपण बुद्धिबळ करू. आणि त्याच्यानंतर मग सांगतो तुमचे पापे किती लाखेसारखे लाल असले, तांबडे असले, जे की आपलं मेन टॉपिक आहे तांबडे, ते मी बर्फासारखे शुभ्र करेन. म्हणजे याचा अर्थ पापाची जाणीव कोणालाच होत नाही जगामध्ये, जेवढे त्यांना पापाची जाणीव नाही होणार. बरोबर, पापाची जाणीव कशी होती? पवित्र आत्मा आल्यावर. आणि पवित्र आत्मा तुमच्यावर येईन आणि तुमच्या पापांची जाणीव करून देईन. बरोबर, पवित्र आत्मा तुमचे गिफ्ट्सला मॉडिफाय करायला येत नाही, एडिफाय करायला येत नाही, तर तुम्हाला पापाची जाणीव करून द्यायला येतो. बरोबर, हे मेन काम आहे पवित्र आत्म्याचं. पण वचन सांगतं की येशू म्हणतो, पिता म्हणतो की या माझ्याकडे आपण बुद्धिबळ करू. म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे आत्मा आहे, ज्याच्याकडे स्पिरिट आहे, त्याला त्या तांबड्या अर्थाचा रक्त, तांबड्या कलरचा जे अर्थ कळतो, त्याला त्या पापाचा अर्थ काय ते कळतं. समजतं का? तांबडा कलर काय त्याला ते कळतं, जो की आपला मेन टॉपिक आहे तांबडा कलर. आणि त्याच्यानंतर वचन सांग की तुमचा तांबडा कलर मी ट्रान्सफर करून तुम्हाला व्हाईट करेन. बरं, आणि त्याच्यामुळं मोशाचा हात हा पांढरा झालता. समजतं का? याच्या मागं पण कारण आहे की सगळ्या गोष्टी सगळ्याकडे आपण वाचतोय, सगळं पाहतोय, पण त्याच्या मागं बॅकअप आपल्याला माहिती पाहिजे की वचन काय सांगते, वचनामध्ये कुठं लिहिण्यात आलेलं आहे, का लिहिण्यात आलेलं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आपल्याला वचनामध्ये कळायला पाहिजे. समजते? येणाऱ्या भागमध्ये बघूया आपण याचं कंटिन्युएशन. खरियाला बासे खेंदेरी बाला खारा बाजी रोखोन तरा मासे खेंदे रबोंदला खारा माला खारा बाजी तोला मासे खेंदेरी खारा मा खांदो बहु आंदे. प्रभेशू प्रार्थना करतो, प्रभेशू तुझं रक्त प्रभेशू आज मी माझ्या प्रत्येक भावावरती, माझ्या प्रत्येक बहिणीवरती घेतो प्रभेशू. तुझी कृपा आज मी त्यांच्यावरती घेतो प्रभेशू. जसं त्यांना कळालंय प्रभेशू की तांबडा काय प्रभेशू, आज त्यांच्यावरती प्रत्येक तांबड्या कलरचं प्रभेशू श्राप येशूच्या नावात मी नाकारतो प्रभेशू. प्रत्येक त्यांच्यावरचे सीन आज मी येशूच्या नावात नाकारतो प्रभेशू. तुझ्या रक्तात मी त्यांना धुवून शुद्ध करतो प्रभेशू, कारण ते रक्त प्रभेशू आम्हाला धुत आणि शुद्ध करतं प्रभेशू. तुझं वचन सांगतं प्रभेशू त्या हाबेलाच्या रक्तापेक्षा चांगल्या गोष्टी बोलते. आज जे रक्त आज यांच्यावर आले येशू ख्रिस्ताचं, ते चांगल्या गोष्टी बोलणारे, ते चांगल्या गोष्टी घडून आणणारे येशूच्या नावात प्रभेशू. जसं तुझं वचन सांगतं प्रभेशू, ओ रबा जी खेरी माला खारा मा जी ते खिया हाय आंदे. तुझं वचन जसं सांगतं प्रभेशू, ज्याच्यामध्ये येशूचं बीज आहे, ज्याच्यामध्ये पित्याचं बीज आहे, तो त्याच्याकडून पाप होतच नाही. आज प्रत्येक पापाचा आत्मा, प्रत्येक त्या कलरचा आत्मा येशूच्या नावात मी नाकारतो प्रभेशू. त्या प्रत्येक पापाच्या आत्म्याला येशूच्या नावात मी नाकारतो आणि तुझ्या जीवनाचा आत्मा मी बोलतो प्रभेशू. तुझं प्रभेशू आत्मा मी त्यांच्यावरती घोषित करतो प्रभेशू, आणि तुझं बीज मी त्यांच्यामध्ये टाकतो. त्या प्रत्येक पापाला येशूच्या नावात मी नाकारतो प्रभेशू. तुझ्या शुद्धतेमध्ये मी त्यांना चालवतो प्रभेशू. तुझा आत्मा मी त्यांच्यावरती ओततो प्रभेशू. आणि प्रभेशू प्रार्थना करतो प्रभेशू, यांना तू आत्मा दिला प्रभेशू समजण्यासाठी प्रभेशू, की तुझ्या आत्मिक युगातल्या गोष्टी प्रभेशू, सगळ्या आत्मिक मध्ये चालणाऱ्या गोष्टी प्रभेशू त्यांना कळण्यासाठी त्यांचे आत्मिक नेतृत्व उघडले, त्यासाठी तुला धन्यवाद देतो प्रभेशू. आणि मी प्रार्थना करतो प्रभेशू आज या केरन मिनिस्ट्रीला प्रभेशू, माझ्या आज या फॅमिलीला प्रभेशू तुझ्या हातात मी सोपवतो प्रभेशू. ते डीप जातील प्रभेशू वचनामध्ये मी घोषणा करतो प्रभेशू. त्यांना प्रत्येक गोष्टीचा उलगडा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं प्रभेशू प्रगटीकरण ठाऊक असं मी घोषणा करतो प्रभेशू, कारण त्यांना प्रगट करणार तू आहे प्रभेशू. त्यांना प्रगट करणार तुझं जे जे तुझं प्रगटीकरणाचे स्रोत आहे ते प्रत्येक गोष्टी त्यांना प्रगट करतील मी घोषणा करतो प्रभेशू. तो सामर्थ्य मी त्यांच्यावर घोषणा करतो प्रभेशू. तुझी दया दिली त्यासाठी धन्यवाद. येशूच्या नावात धन्यवाद देतो, कबूल कर. आमेन. सायनिंग आउट. प्रॉफिट संकल्प. हे प्रेज लॉर्ड केअर फॅमिली, मला माहिती आता झालेल्या वाचनाद्वारे तुम्ही निश्चित ब्लेस झालाय. आणि जे काही आज आपल्या प्रॉफिटने शिकवले रेड कलर, आज त्या रेड कलरपासून तुम्ही लांब होते आणि त्या व्हाईट कलरमध्ये एंटर होणार आहेत आज मी घोषणा करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि तुम्हाला अजून एक मी सूचना देऊ इच्छितो की जर तुमच्या लाईफमध्ये काय टेस्टमनी झाली असेल तर तुम्ही हे इथं खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि तुमचे टेस्टमनी शेअर करू शकता आणि तुमच्या लोकांपर्यंत म्हणजे देवाच्या मुलांपर्यंत तुमची साक्ष ती निर्माण झालेली जे देवाने तुमच्या लाईफमध्ये कार्य केलं आहे ते तुम्ही शेअर करू शकता आणि त्यांना ब्लेस करू शकता. थँक्यू.